यानंतर इतरही काही घडामोडी बघणार आहोत वेगवान। एलओसीच्या राजौरीमध्ये आणखी एक आयईडी ब्लास्ट झाला। या स्फोटामध्ये सैन्यातील एक अधिकारी शहीद झालेत। शनिवारी संध्याकाळी एलओसी जवळ पेट्रोलिंग पार्टी जवळ हा स्फोट झालाय, पण अद्याप या स्फोटाची जबाबदारी कोणत्याही दहशतवादी संघटनेने घेतलेली नाहीये। पाकिस्तानातून निर्यात होणाऱ्या वस्तूंवरची कस्टम ड्युटी 200% वाढवण्याचा निर्णय भारताने घेतलाय। केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी ट्विट करत या निर्णयाची माहिती दिली आहे। मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा काढून घेतल्यानंतर भारताने पाकिस्तानला हा दुसरा मोठा झटका दिलाय। मसूद अझहरचा भाऊ इब्राहिमनंच पुलवामा कट रचल्याची माहिती समोर येते। इब्राहिम हा जैश ए मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहरचा लहान भाऊ आहे। त्यानं ओमर आणि इस्माईल या दोघांसह हा कट रचला। 1999च्या विमान हायजॅक प्रकरणातही त्याचा सहभाग होता। पाकमधल्या शाळेतील सांस्कृतिक कार्यक्रमात काही विद्यार्थ्यांनी भारतीय गाण्यावर नृत्य करून भारताचा राष्ट्रध्वज फडकवला। फिर भी दिल है हिंदुस्तानी या गाण्यावर विद्यार्थ्यांनी नृत्य केलं। हे नृत्य करत असताना पाठीमागे भारताचा झेंडाही फडकवण्यात आला। यानंतर पाकिस्तानातील अधिकाऱ्यांनी एका शाळेची नोंदणी स्थगित केली। देशभरात पुलवामा हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी भाजपच्या 700 जिल्ह्यांमध्ये निषेध सभा भाजप घेणार आहे, तर आजही देशभरात अनेक ठिकाणी या निषेध सभा घेण्यात येणार आहेत। जम्मू काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यामध्ये शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी आता रिलायन्स फाउंडेशन पुढे आली आहे। यासंबंधी रिलायन्स फाउंडेशनने प्रेस रिलीज जारी केले। रिलायन्स फाउंडेशन शहीदांच्या मुलांच्या शिक्षणाची आणि रोजगाराची पूर्ण जबाबदारी घेणार आहे। महानायक अमिताभ बच्चन यांनी सुद्धा शहीदांच्या परिवाराला प्रत्येकी 5 लाख रुपयाचे एकूण 2.5 कोटींची मदत दिली आहे। क्रिकेटर वीरेंद्र सहवागनं सर्व शहीदांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलायचं ठरवलंय। सहवाग इंटरनॅशनल शाळेत या मुलांच्या सगळ्या शिक्षणाचा खर्च मी उचलेन असं सुद्धा त्यानं ट्विटरवरून सांगितलंय। इराणी करंडक विजेत्या विदर्भ संघानेही बक्षिसाची संपूर्ण रक्कम पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या परिवाराला दिली आहे। शहीदांच्या कुटुंबियांना साई संस्थांनाही मदतीचा हात दिलाय। 44 शहीद जवानांच्या कुटुंबियांना 2,51,00,000ची मदत साई संस्थांतर्फे देण्यात येणार आहे। साई संस्थानचे अध्यक्ष डॉक्टर सुरेश हावरे यांनी ही घोषणा केली आहे। सीमेवरील भ्याड हल्ल्यानंतर युद्धखोर पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारतानं कंबर कसली आहे। पोखरणमध्ये भारतीय वायुसेनेचा धडकी भरवणारा युद्ध सराव पार पडला। आसमंत भारावून टाकणारं आयुधांचं गगनभेदी आवाज अशा वातावरणामुळे पाकिस्तानलाही घाम फुटला असेल। दहशतवाद्यांच्या हल्ल्यात धारातीर्थी पडलेल्या राज्यातील 2 शहीद जवानांच्या कुटुंबियांसाठी सहवेदना व्यक्त करून कोल्हापूर पोलीस दलामार्फत 1 दिवसाचा पगार मदत म्हणून देऊ केलाय। दोन्ही शहीदांच्या कुटुंबियांना 30 लाख रुपयांचं सहाय्य लवकरच सुपूर्द करण्यात येणार आहे। डोंबिवलीमध्ये मनसे आयोजित ज्येष्ठ नागरिक मॅरेथॉन स्पर्धा पार पडली। यामध्ये तब्बल 1000 ज्येष्ठ नागरिकांनी सहभाग घेतला। यावेळी शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली आणि हातात तिरंगा घेऊन आजी आजोबा धावले। ही स्पर्धा पाहण्यासाठी तरुणांनी सुद्धा गर्दी केली होती। कोल्हापूरच्या ऐतिहासिक पन्हाळगडाला हजारो युवक युवतींनी प्रदक्षिणा घातली। कोल्हापूरमधील हिल रायडर्स ॲडव्हेंचर संस्था आणि संवेदना फाउंडेशन यांच्या वतीनं या प्रदक्षिणेचं आयोजन करण्यात आलं होतं। किल्ले संवर्धन मोहीम बळकट करण्यासाठी प्रदक्षिणा घालण्यात आली। बुलढाण्यातील शहीद जवान नितीन राठोड यांची अखेरची आठवण जागवणारा एक व्हिडिओ समोर आला। यामध्ये राठोड हे संदेश से आते हैं हे हिंदी गाणं म्हणताना दिसत आहेत। मन हेलावून टाकणारा असा हा व्हिडिओ आहे। वही थोड़ी दूर है घर मेरा, मेरे घर में है मेरी बूढ़ी माँ, मेरी माँ के पैरों को वही थोड़ी दूर है। काल पोखरण इथं भारतीय हवाई दलाची ताकद बघायला मिळाली। यावेळी MiG-29 विमानाची ताकद दाखवणारं प्रात्यक्षिक बघायला मिळालं। आवाजाच्या वेगापेक्षाही अधिक गतीनं शत्रूवर हल्ला करणारं MiG-29 हे लढाऊ विमान आहे, जे ताशी 1300 किलोमीटर वेगानं झेपावतं आणि काही क्षणात शत्रूच्या तळावर आगीचा वर्षाव होतो। शत्रूच्या भूभागात जाऊन त्यांच्या जमिनीवरील हालचाली हेरून तिथलं तळ उद्ध्वस्त करण्याची क्षमता भारतीय हवाई दलात आहे। सुखोई विमानांची आपल्या लक्ष्यावर अचूक बॉम्ब हल्ला केला। यामध्ये लेझर गायडेड बॉम्बचा सुद्धा वापर करण्यात आला। भारतीय हवाई दलातील MiG-27 या लढाऊ विमानाची ताकद इथे बघायला मिळाली। शत्रूवर हल्ला करण्यासाठी जबरदस्त ताकद MiG-27 या विमानात आहे। युद्धात शत्रूंचा इंधन साठा महत्त्वाचा असतो आणि या युद्ध सरावामध्ये MiG-27 विमानानं शत्रूच्या इंधन साठ्यावर कशा पद्धतीने हल्ला केला जातो याचं प्रात्यक्षिक दाखवलं।
उंचीवरून शत्रूवर हल्ला करण्यासाठी तेजसचा वापर केला जातो। यावेळी तेजस विमानाचं चित्तथरारक प्रात्यक्षिक सुद्धा दाखवण्यात आलं। रात्रीच्या वेळी शत्रूंच्या कमांड पोस्ट उद्ध्वस्त करण्यासाठी सुखोई विमानांचा वापर केला जातो। पोखरणमध्ये या सुखोई विमानांचं प्रात्यक्षिक सुद्धा दाखवण्यात आलं। तेजस विमानानं शत्रूचं कमांड आणि कंट्रोल सेंटर कशा पद्धतीनं उद्ध्वस्त केलं जातं याचं प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं। आता आपण बघणार आहोत S-24 विमान युद्धाच्या ठिकाणी शत्रूचा इंधन साठा कशा पद्धतीनं उद्ध्वस्त केला जातो याचं प्रात्यक्षिक या लढाऊ विमानानं सादर केलं। शत्रूंच्या तोफा कशा उद्ध्वस्त केल्या जातात याचं प्रात्यक्षिक सुद्धा हॉक विमानानं सादर केलं। शत्रूचे रणगाडे उद्ध्वस्त कशा पद्धतीने केले जातात याचं सुद्धा प्रात्यक्षिक आपण पाहणार आहोत। विमानांचा वापर करून या विमानांचा वापर करून शत्रूचे टँक उद्ध्वस्त करता येऊ शकतात। मुंबईच्या दादर स्टेशनवर चालत्या रेल्वेतून 2 जण पडले। आरपीएफ जवानांच्या सतर्कतेमुळे या दोन्ही प्रवाशांचा जीव वाचलाय। सीएसएमटीतून कसाऱ्याला जाणाऱ्या ट्रेनमध्ये दरवाजावर उभ्या असणाऱ्या या प्रवाशांना प्लॅटफॉर्मवरील प्रवाशांचा धक्का लागला आणि ते दोघेही खाली पडले। उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे मुंबई आणि उत्तर कोकणाच्या तापमानात पुन्हा घट झाली आहे। मुंबईमध्ये कमाल तापमान 30 अंशांखाली पोहोचल्यामुळे दिवसाची गारव्याची जाणीव सुद्धा होते। मुंबई विद्यापीठाने एप्रिल-मे महिन्यामध्ये होणाऱ्या कॉलेजांच्या प्रथम द्वितीय वर्षाच्या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षांच्या तारखा जाहीर केल्यात। या परीक्षांच्या तारखांना परीक्षा मूल्यमापन मंडळाच्या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली। मंगळवारी 19 फेब्रुवारीला माघ पौर्णिमेच्या रात्री आकाशात सुपरमूनचं दर्शन होणार आहे। यानंतर 20 आणि 21 मार्च रोजी फाल्गुनी पौर्णिमेच्या रात्री ही सुपरमूनचं दर्शन होणार असून ते या वर्षातलं अखेरचं असणार आहे। लोकलच्या तिन्ही मार्गांवर आज मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। मध्य रेल्वेवर ठाणे ते कल्याण धीम्या मार्गावर, हार्बर रेल्वेवर कुर्ला ते वाशी, अंधेरी ते बोरिवली दरम्यान जलद मार्गावर मेगा ब्लॉक असणार। रेल्वे रूळ ओव्हरहेड वायरच्या कामासाठी हा ब्लॉक घेण्यात येतोय। आता म्हाडा आणि MMRDA या 2 संस्था लोकायुक्तांच्या कक्षेत आल्या आहेत। या दोन्ही संस्थांच्या माध्यमातून होणाऱ्या विकास कामांबाबत भ्रष्टाचारासह अन्य तक्रारींची आता राज्याच्या लोकायुक्तांसह उपलोकायुक्त चौकशी करू शकतात। देशाच्या शूर सैनिकांची कथा सांगणारं मराठी नाटक ऑपरेशन जटायू या नाटकाचा काल 25वा प्रयोग मुंबईतल्या दीनानाथ नाट्यगृहात पार पडला। यावेळी सर्व कलाकारांनी शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यात लवकरच रातराणी ही विशेष बस दाखल होणार आहे। आसनी तसंच स्लीपर या दोन्ही सुविधा या बसमध्ये असून पहिल्यांदाच एसटीच्या सेवेत येणार आहे। मुंबईत नवजात बालकांना क्षयरोग होण्याचं प्रमाण वाढलंय। मार्च 2018 ते जानेवारी 2019च्या कालावधीमध्ये राज्यात 1441 बालकांना क्षयरोग झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली। पबजी खेळण्याच्या वादातून एका तरुणानं आपल्या बहिणीच्या भावी पतीवर जीवघेणा हल्ला केल्याची घटना कल्याणमध्ये घडली। या घटनेनंतर तब्बल 6 दिवसांनी पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे। उरण तालुक्यातल्या दिघोडे गावाजवळ असलेल्या WL या वेअरहाऊसमध्ये आग लागली होती। अग्निशमन दलाच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर ही आग विझवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आलं। आगीचे लोट मोठ्या प्रमाणावर उसळले होते। तरी बातम्या बघणार आहोत थोडक्यात। कल्याण पूर्व भागामध्ये चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे। दिवसाढवळ्या पोलीस असलेले शरद पाटील यांचा महागडा मोबाईल चोराने लंपास करत धूम ठोकली आहे। कारवाईच्या नावाखाली एका बंद बारमध्ये घुसून वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना तोडफोड केल्याचा प्रकार डोंबिवलीमध्ये घडला आहे। सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला। या अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी बार मालकानं केली आहे। बुलेट ट्रेनचे ठाणे जिल्ह्यातील स्थानक म्हातार्डी ठाणे तसंच कल्याण डोंबिवलीशी प्रशस्त रस्त्यांनी जोडलं। यासाठी ठाणे महापालिकेनं आखलेल्या प्रकल्पांना MMRDAनं तत्वता मंजुरी दिली आहे। स्मार्ट सिटीचा गाजावाजा करणाऱ्या ठाणे महापालिकेचे प्रकल्प हे केवळ कागदावरच आहेत। प्रकल्प अंमलबजावणी संदर्भात केंद्र शासनानं प्रसिद्ध केलेल्या स्मार्ट सिटीच्या रँकिंगमध्ये ठाणे महापालिका थेट 57व्या स्थानावर फेकली गेली आहे। ठाण्याच्या ज्युपिटर रुग्णालयातून अवयव प्रत्यारोपणासाठी एक यकृत परळ इथल्या ग्लोबल रुग्णालयामध्ये लोकलनं आणण्यात आलं। या प्रकारचा हा भारतामधलाच पहिलाच प्रयोग असल्याचा दावा केला जातोय। काही आंतरराष्ट्रीय घडामोडी थोडक्यात। चीनमध्ये अनोखं प्रदर्शन भरवण्यात आलं होतं। या प्रदर्शनामध्ये विविध प्रकारचे प्राचीन डायनासोरचे सांगाडे पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती। चीनमधील लुशान या पर्वतावर ढग आणि धुक्याचं साम्राज्य पसरलेलं पाहायला मिळतंय। पर्यटकांच्या नजरा खिळवून ठेवणारे ही दृश्य म्हणजेच पर्यटकांसाठी पर्वणी आहे। परीकथेत बघायला मिळणारे डोंगरावर तरंगणारे ढग हे पर्यटकांना प्रत्यक्षात बघायला मिळाले। हे पाहण्यासाठी पर्यटक लुशान पर्वतावर गर्दी करतात।
या काही घडामोडींचं बुलेटिनमध्ये इथंच थांबूया. ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत.